नमस्कार मंडळी. तर मी आहे अंकिता आणि माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे संकष्टी चतुर्थी. तर गणपती बाप्पा तुम्हाला तुमच्या मनातल्या खूप इच्छा सगळ्या पूर्ण करो. तर गणपती बाप्पाला सगळ्यात आवडते मोदक आहेत. तर आज आपण बघणार आहोत मोदकची रेसिपी. तर यासाठी मी इथे आधीच तयारी केलेली आहे. तर इथे मी नारळ खवलून त्यामध्येच आधीच गूळ वगैरे टाकून ठेवलेला आहे, कारण तो परतला की जास्त म्हणजे घट्ट होतं. आणि इथे घेतलेली आहे खसखस आणि हे आहे जायफळ. कुठलाही गोड पदार्थ असेल, गुळाचा करणार असेल तर आपण त्यामध्ये जायफळ घालतोच. आणि इथे घेतलेली आहे वेलची. तर चला तर मग आपण सुरुवात करूया या रेसिपीला. तूप घ्यायचे, खसखस टाकून घेऊया. खसखस थोडीशी लाल झाली की आपल्याला त्यामध्ये हे सारण थोडंसं परतवून घ्यायचं आहे. फक्त खूप परतवायचं नाहीये, कारण मग खूप परतवलं तर गूळ घट्ट होऊन सारण पण असं घट्ट होतं आणि मोदक टेस्टी नाही लागत. मग थोडंसं असं तुपावरती परतून घ्यायचं. थोडा गूळ, फक्त गूळ आणि खोबरं एकजीव होऊन तोपर्यंत. झालेलं आहे परतून. आता परतून झालेलं आहे. तर याच्यामध्ये आपण थोडंसं जायफळ असं खिसून टाकायचं आहे. कुठल्याही गोड पदार्थात गुळाच्या पदार्थात जायफळ घातल्यानंतर जास्त टेस्टी लागतो. थोडंसं आता गॅस बंद करून घेऊया आणि मग बंद करून झाल्यावर स्वादासाठी ह्याच्यामध्ये वेलची पावडर घालायची आहे. आणि आता हे असंच गार होण्यासाठी ठेवून देऊया. गार झाल्यानंतर मग आपण पुढे काय कसं मोदक बनवायचे ते बघूया. चला तर मंडळी, इथे आपलं छान असं सारण तयार झालेलं आहे, थंड झालेलं आहे. तुम्ही बघू शकता हे असं खूप छान अजूनही मऊ आहे, म्हणजे ते कडक झालेलं नाही आहे. तर आपण आता ना मोदक बनवायला घेऊया. मी इकडे साईडला इकडे पाणी पण तापवायला ठेवलेलं आहे. तर मोदकाच्या चाळणीमध्ये आपण हे मोदक करून ठेवूया. जेवढे बसेल एवढं सारण यामध्ये घालायचं, कारण नाहीतर मग ते मोदक फुटू शकतात. आणि हाताने अशा त्याच्या छोट्या 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 पाकळ्या करून घ्यायच्या. ह्या मोदकाच्या चाळणीमध्ये ठेवूया. याला मी ऑलरेडी तेल लावून घेतलेलं आहे, जेणेकरून मोदक आपले चिकटू नयेत म्हणून. तर असे चला मी असे छान मोदक करून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते.
आपले मोदक असे छान तयार झालेले आहेत सगळे. आणि हे असे सुट्टे सुट्टे ठेवायचे म्हणजे ते एकमेकाला चिकटणार नाहीत आणि मग ते व्यवस्थित निघतील. तर आता पाणी गरम झालेलं आहे इकडे, तर मी ह्याला एक 10 ते 15 मिनटं वाफवून घेते. ह्याला त्याच्यापेक्षा जास्त वेळ ह्याला वाफवायचं नाही, कारण मग त्याचा कलरही चेंज होतो आणि मग ते वातड लागतात खायला, असे सॉफ्ट होत नाहीत. त्यामुळे आता हे मी असे सेट केलेले आहेत आणि हे आता मी वाफवायला इकडे असे ठेवून देते आणि 10 ते 15 मिनिटांनी आपण हे काढणार आहोत. चला, तर आपले मोदक बनवून तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहेत. हे फक्त 15 ते 20च मिनटं उकडलेले आहेत आणि किती छान निघालेले आहेत. यातून काही सारण वगैरे बाहेर आलेलं नाही आणि सगळीकडून शिजले पण आहेत व्यवस्थित आणि कुठलाही मोदक फुटलेला नाही आहे. तर हीच ह्याची ट्रिक आहे की तुम्ही फक्त 15 ते 20च मिनटं ह्याला वाफवा. एक मी फोडून दाखवते तुम्हाला. त्याच्या आतलं सारण तुम्ही बघू शकता की ते तसंच इतकं छान असं मऊ आणि एकदम छान राहिलेलं आहे. बघू शकता तुम्ही. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असाच छान छान व्हिडिओसाठी माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तर भेटूया परत आपण असंच छान एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत छान छान खात राहा आणि हसत राहा.